जिल्हाधिकारी जालना यांच्या आदेशानुसार कॉफीमुक्त व भयमुक्त वातावरणात यंदाच्या 10वीच्या परीक्षेची सुरुवात. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त. जय भारत जय संविधान. मी प्रवीणकुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र. विद्यार्थी जीवनाचा बेसिक पाया म्हणजे 10वीचे वर्ष. पाया जर कच्चा असेल तर विद्यार्थ्यांची बौद्धिक इमारत कच्चीच राहील. परंतु अनेक परीक्षा केंद्रावर कॉफीचा सुळसुळाट बघता विद्यार्थी अभ्यास करत नाहीत व परीक्षेला सर्रास कॉपी करतात. शाळेचा निकाल चांगला लागावा म्हणून काही परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी चालतात. हे बघता जिल्हाधिकारी जालना यांनी यावेळी जिल्ह्यात कॉफीमुक्त अभियान राबवण्यासाठी सक्तीचे आदेश दिलेले असल्याने यावर्षी परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त बघायला मिळत आहे. श्रीमती जमनाबाई बाळाराम काबरा विद्यालय टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही कडक पोलीस बंदोबस्तामध्ये होताना दिसत आहे. शाळेच्या मेन गेटवर शिक्षकाकडून विद्यार्थ्यांची कडक तपासणी होत आहे. पारदर्शकता म्हणून शाळेतील प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले असून शासनाच्या नियमाचे भंग होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. कॉफीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा घेतल्या जात असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी हेमचंद्र चिंडोटे यांना दिली आहे. सर, आपलं नाव आणि शाळेचं नाव सांगा. माझं नाव विष्णू कडोबा जाधव, श्रीमती JBK विद्यालय तथा नव भारत उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी. पद काय आपलं? मी सध्या विद्यमान मुख्याध्यापक आहे श्रीमती JBK विद्यालय नव भारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा. आपल्या शाळेत आज 10वीचे विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. एकूण किती विद्यार्थी आहेत? सध्या एकूण आपल्या ह्या JBK विद्यालयामध्ये 8 हॉलमध्ये 194 मुलं परीक्षेला बसलेली आहेत. महाराष्ट्र शासनाने नियमावली काढलेली आहे, त्याप्रमाणे भयमुक्त वातावरणात आणि कॉपीमुक्त विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी. त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्यात? आमच्या शाळेनं सर्व सहकार्यांनी शाळा उघडल्यापासूनच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा ही पूर्ण कॉपीमुक्त होणार आहे. त्यांच्या मनातली जी भीती आहे कॉपीची ती अगोदरच पहिल्या दिवसापासून आम्ही काढलेली आहे. शासनाने जे वेगवेगळे नियम घालून दिले त्या नियमानुसार CCTV कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये बसवलेले आहेत. त्यानंतर मैदानामध्ये बसवलेले आहेत. त्याच्यानंतर जनरेटर त्यानंतर इन्व्हर्टर याची व्यवस्था आहे. प्रत्येक रूम मध्ये फॅन ट्यूब. त्यानंतर वर्गात मुलं सोडण्याच्या अगोदर गेटवर चेक केले जातात. त्याच्यानंतर वर्गात बसवल्यानंतर सुद्धा आमचा एक ग्रुप जातो बैठी पथकामधला, तो सुद्धा त्याच्यामध्ये महिला पण असतात, महिला शिक्षक, ते पण विद्यार्थ्यांना चेक करतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची शुद्ध व्यवस्था आहे. त्यानंतर प्रत्येक हॉलच्या समोर जार ठेवलेला आहे. त्यानंतर जर दिव्यांग विद्यार्थी असेल तर रॅम्पची पण व्यवस्था आपल्याकडे केलेली आहे. आणि शौचालयाची व्यवस्था आहे? शौचालयाचं मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र आणि व्यवस्थित चांगल्या दर्जाची सुविधा आपल्या या विद्यालयामध्ये आहे.